जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नैना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये चोरट्यांनी पुन्हा डोकं वर काढलंय। चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेलेल्या परिवाराच्या घरात मागच्या दारानं प्रवेश करून अज्ञात चोरट्यानं चक्क 5 लाख रोख रकमेसह 37 तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मोटवानी रोड येथील दीपक अपार्टमेंटमधील करण वासुदेव आमेसर हे त्यांच्या चुलत बहिणीच्या विवाह सोहळ्यासाठी इंदिरानगर येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी गेले होते। विवाह सोहळा आणि इतर विधी आटपून ते गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी परतले। करण आमेसर यांच्या पत्नीनं घराचा मुख्य दरवाजा उघडला। त्यावेळी त्यांना आपल्या घरातील बेडरूम मधील कपाटातील साहित्याची उचकापाचक केल्याचं दिसलं। तसंच घरातील मागील दार उघडं असल्याचं दिसलं। आपल्या घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। आमेसर परिवारानं बेडरूम मधील कपाटाकडे धाव घेतली असता कपाटातील रोख 5 लाख रुपये, 4 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोन्याचा हार, 6 सोन्याच्या चेन, 2 सोन्याचे ब्रेसलेट, कर्णफुले, 7 कॉईन, 4 पेंडल तसंच 2 बांगड्या असे 37 तोळ्याचे 37 तोळ्यांचा 16,22,800 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। आमेसर यांनी तत्काळ उपनगर पोलीस ठाणं गाठून संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे। माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। चोरट्यांनी पुन्हा आपलं डोकं वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी करण वासुदेव आमेसर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र आणि अँटीजेन रॅपिड टेस्ट नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेविका अनिता सातभाई, नगरसेवक दिनकर आढाव यांच्या पाठपुराव्यानं आजपासून उपलब्ध झाले। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नगरसेवकांचे नागरिकांनी आभारही मानलेत। मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवकांचे काम जोमाने सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे प्रभाग 17 मधील नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र तसंच अँटीजेन रॅपिड टेस्ट नगरसेवक प्रशांत अशोक दिवे, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेविका अनिता सातभाई, नगरसेवक दिनकर आढाव यांच्या पाठपुराव्याने आजपासून उपलब्ध झाले। या लसीकरणाचे उद्घाटन आज 3 जुलैला शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय अप्पा करंजकर यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रभाग 17 मधील आढाव नगर, नारायण बापू चौक, जेल रोड, प्रभाग क्रमांक 17 मधील आढाव नगर, नारायण बापू चौक, जेल रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना सुलभरित्या लस घेता यावी यासाठी मनपा आयुक्तांकडे वारंवार प्रभागातील नगरसेवक यांनी पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आजपासून हे लसीकरण केंद्र सुरू झाले। यावेळी कोरोना योद्धे बिटकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, नाशिक रोड विभागीय अधिकारी संजय गोसावी, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक लवटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। पहिल्याच दिवशी नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नागरिकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलं। आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, आढावनगर, नारायण बापू चौक या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत लसीकरण केंद्र आणि मोफत कोविड तपासणी केंद्र याचा शुभारंभ सन्माननीय आमचे नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। खरं तर आज अतिशय आनंदाची आज सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आज लसीकरण केंद्र आमच्या प्रवास सुरू होतं। गेल्या 5 महिन्यापासून म्हणजे मला 22 एप्रिल
22 एप्रिलला आम्ही पहिल्यांदा आयुक्तांना भेटून या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आणि लसीकरण केंद्र आमच्या प्रभावात व्हावं याच्यासाठी मागणी केली आणि सतत 5 महिने आम्ही ह्या प्रशासनाचा, महापालिकेतील आयुक्त असेल, वैद्यकीय अधिकारी असेल, सन्माननीय डॉक्टर नागरगोजे असेल, डॉक्टर धनेश्वर सर असेल, या सर्वांचा आम्ही पाठपुरावा करून आज लसीकरण केंद्र या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. खरं तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना एक आवाहन करेन की आपण सर्वांनी लसीकरण करावं, जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कोणीही गर्दी करू नका, काहीही गडबड करू नका, काही घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्वांना या ठिकाणी सुरळीत नियमाने या ठिकाणी लसीकरण होणार आहे. बरेच लोक अजून त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह नाही की लसीकरण कसं होणार आहे, परंतु कोणीही काहीही प्रश्नचिन्ह मनात आणू नका. सर्वांचं लसीकरण या ठिकाणी सुरळीत होणार आहे. सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे. लसीकरणासाठी हा पूर्ण सुसज्ज हॉल या ठिकाणी सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. त्याच्यामुळं आपण लसीकरण करण्यासाठी यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं. त्यामध्ये सन्माननीय लिंकराप्पा आढाव, सन्माननीय मंगलाताई आढाव, सन्माननीय अनिताताई सातबाई या आमच्या 4ही नगरसेवकांनी एकत्रित पाठपुरावा करून आणि एकत्रित ह्या प्रशासनाशी भांडून या ठिकाणी आम्ही लसीकरण केंद्र आम्ही चालू केलं आहे. प्रभागातील या नागरिकांच्या आरोग्यदायी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. क्रमांक 17 मध्ये या ठिकाणी इथले 4ही नगरसेवक आमचा प्रशांत दिवे असतील, आढावताई असतील, दिनकर आढाव असतील, त्याच्यानंतर सातभाईताई असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आज मोफत लसीकरण, ज्या आज महामारीने संबंध देशाला भेडसावलं आहे, अशा महामारीच्या काळामध्ये, संकट काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा वैयक्तिक यांच्या शिवसेना असेल किंवा यांचे इतर संघटना असतील, या संघटनांच्या माध्यमातून जे काही सहकार्य केलं त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कोविशिल्ड ही लस, मोफत लसीकरण केंद्र याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. निश्चितच या परिसरातले नागरिक, काही 18 वर्षाच्या वरील असतील किंवा त्याच्या पुढील असतील, या सर्वांचं लसीकरण या ठिकाणी मोफत होणार आहे. निश्चितच मी या 4ही नगरसेवकांचं या ठिकाणी सन्मानानं सांगेल की आपल्या कामातून ही खऱ्या अर्थानं लोकांना आवश्यक असणारी देण आपण देतात, याचं आपलं व्हावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी होईल. परिसरातील नागरिकांनी सुद्धा यांना सहकार्य करून या ठिकाणी वेळोवेळी जे काही घालून दिलेले निकष असतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली लसीकरण या ठिकाणी करून घ्यावं अशी विनंती मी नागरिकांना. या प्रसंगी प्रभाग 17चे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर इकडे इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कामगारांनी कामबंद आंदोलन 2 तारखेला चर्चा करणार असल्यानं स्थगित केलं होतं. मात्र आता कंपनी व्यवस्थापनानं चर्चा करण्यास नकार दिलाय. इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं सुमारे स्थानिक 200 कामगार तुटपुंजा पगारावर काम करतायत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीये. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 14 दिवस काम बंद आंदोलन केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी त्यांना 2 तारखेपर्यंतचा वेळ मागितला होता. दरम्यान ऐन वेळी कंपनी व्यवस्थापनानं चर्चा करण्यास नकार देऊन कंपनी आवारातच पोलीस बंदोबस्त लावला. आज गोळे महिंद्रा येथे व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले व आत जाण्यास मज्जाव केला. आज महिंद्रा इगतपुरी कंपनीने आम्हाला वेळ दिला होता. तो वेळ आम्ही ह्याच्यासाठी मागितला होता की सगळ्या कामगारांनी आमचे सभासद स्वीकारला आहे. पण हे सगळं होत असताना कंत्राटदार पद्धत आतमध्ये चालू आहे. त्या कंत्राटदार पद्धत 2014 ते 2021 चालू आहे. पण त्याच्या अगोदर कामगार काम करत होते 2007 पासून 2021 पर्यंत. तर त्या 7 वर्षाचा हिशोब कोण देणार, त्या 7 वर्षाची ग्रॅज्युटी कोण देणार, सुट्टेचे पैसे कोण देणार, बोनसचे पैसे कोण देणार, ह्याच्यासाठी मीटिंग झाली होती. त्यांनी सांगितलं होतं की 2 तारखेला आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. त्यांनी मीटिंग टाळलेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे, कंत्राटदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी सांगितलं आहे की हे कामगार अनस्किलमध्ये येतात. हे कामगार अनस्किलमध्ये येत नाही तर सेमी स्किलमध्ये येतात किंवा स्किलमध्ये येतात. कारण का ऑटोमोबाईल कंपनीमध्ये ज्यावेळी एखादा कामगार लाईनवरती काम करतो
टेक्निशियन म्हणून काम करतो, मेकॅनिक म्हणून काम करतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील तांत्रिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये अनस्किलमध्ये येऊच शकत नाही, कारण का तो तिकडे चहा देत नाही किंवा तो ग्रास कटिंग करत नाही किंवा बाकीच्या हेल्पिंगच्या गोष्टी करत नाही. हे सर्व होत असताना कुठेतरी पाणी मुरतं एवढं नक्की. आनंद महिंद्राजी देशासाठी एवढं सगळं करतात, आम्हाला त्याचा गर्व आहे. पण हे सर्व करत असताना कृपया तुम्ही तुमच्या कामगारावर लक्ष द्या, कारण का कामगार नाराज आहे. तुम्ही जरी वरून खाली पैसे पाठवत असाल पण राजकीय कंत्राटदार आणि तुमचे जे महिंद्राचे लॉजिस्टिक आहे त्यांची काहीतरी हात मिळवणी झालेली आहे. त्याच्यामधनं जे रस गाळून पैसे निघतील कामगारांचे ते पैसे ते काढायला तयार आहेत. त्याच्यामुळे कामगार नाराज आहे आणि कामगारांना जे पैसे मिळाले पाहिजे हक्काचे ते पैसे कुठेही मिळत नाही आहेत. कृपया आनंद महिंद्राजी तुम्ही ह्या इगतपुरी नाशिक प्लांटमध्ये चौकशी लावून बघा की पैसे कुठे मुरले. त्या फरकामध्ये जे पैसे वाढतील ते फरकाचे पैसे कधीपासून देणार आहेत आणि कोण देणार आहे ह्याचा प्रश्न उत्तर विचारण्यासाठी आम्ही आज कंपनीमध्ये आलो होतो. गेल्या मीटिंगमध्ये पण हीच चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही त्याचं उत्तर 2 तारखेला देऊ. आज त्यांनी पोलीस बळ वापरून आम्हाला बाहेर ठेवलेलं आहे, पण आम्हाला फरक पडत नाही. आमची लढाई ही रस्त्यावरची आहे. सन्माननीय राजसाहेब नेहमी सांगतात की माझे कार्यकर्ते रस्त्यावर लढणारे आहेत. आम्ही कायदेशीर पण लढू आणि बेकायदेशीर पण लढू, एवढं नक्की. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. कृषी दिनाचं औचित्य साधत निफाड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत देऊन पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आलाय. कृषी दिनाचं औचित्य साधत निफाड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या 23 शेतकऱ्यांच्या परिवाराला पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं प्रत्येकी 25,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ. कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मदतीचे धनादेश शेतकऱ्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आले. निफाडच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, गटविकास अधिकारी संदीप कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह शेती अवजारांचंही वाटप करण्यात आलं. तर माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम आलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायत आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या निफाड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपळगाव बाजार समितीने यापूर्वी सुद्धा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली करण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या माध्यमातून कांदा शेड असतील, शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजारे असतील ते देण्याचं काम एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या राज्यामध्ये आत्महत्या होत्या त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन म्हणून त्यांना 1 लाख रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक ठराव गेल्या 7-8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी केला. ज्यांना कलेक्टर साहेब त्या ठिकाणी मदत देतील, कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना 25,000 रुपयाचा धनादेश पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो. आज खरं तर ह्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग काकांनी खूप दिवसापासून केलं होतं. कृषी दिनाचा आपल्याला चांगला कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मदत, कृषी दिनानिमित्त पारितोषिक आणि माझी वसुंधरा अंतर्गत जे काय बक्षीस मिळाले आपल्याला तालुक्याला 2 बक्षीस मिळाले त्याबद्दल सत्कार समारंभ. तर ज्यांनी इतका उत्साह, दुसऱ्यांचा सन्मानाचा इतका उत्साह दुसरी कुठं पाहिला नाही एवढा इथे निफाडला आल्यापासून बघितलं. एक नियोजनबद्ध काम झाल्यामुळे साहजिकच आहे त्या पुरस्कारासाठी पात्र तर ठरणारच होती ग्रामपंचायत, परंतु राज्यामध्ये पहिलं पारितोषिक मिळणं ही खरंच खूपच भाग्याची गोष्ट आहे. त्याला सगळ्यांचे कष्ट, मेहनत त्यासाठी आणि काकांचा असलेला नेहमी मार्गदर्शनपर हात, त्यामुळं मी सगळ्या ग्रामपंचायतीच्या अगदी मनापासून त्यांच्या टीमचं आभार मानते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती दीपक गोरस्ते, बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. तर बातमी नवापूरमधून. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत धान्य हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळलंय.
आधीच हाताला काम नसल्यानं सामान्य जनता त्रस्त येतात. असं निकृष्ट दर्जाचं धान्य देऊन सरकार सामान्य जनतेची थट्टा करतंय का, असा सवाल नवापूर वासियांनी विचारलाय. जून 2021 या महिन्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यात तांदळाचं वाटप करण्यात आलंय. मात्र हा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. खाण्यायोग्य नसलेला हा तांदूळ जनावरं सुद्धा खाऊ शकणार नाही. या तांदळाचं भंडारा इथून पुरवठा करण्यात आल्याचे विचारपूस केल्यानंतर समोर आलंय. जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या तपासणी पथकानं तांदूळ तपासून घेतला नाही का, असा सवाल उपस्थित केला जातो. शासनाचे अधिकारी फक्त पगार घेण्यासाठीच आहेत का? शासनाने इतक्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा कसा केला? पुरवठा करण्याआधी तांदूळ कोणत्या प्रतीचा आहे याची तपासणी का केली नाही, असे प्रश्न स्थानिक दबक्या आवाजात करतात. कोरोना काळात शासन गरीब जनतेची थट्टा उडवत असल्याचंही म्हणावं लागेल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जून 2021 मध्ये वाटप करण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ कोणतीही तपासणी न करता वाटप करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. जर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन गरीब दारिद्र्य रेषेखालील जनतेला न्याय मिळाला नाही तर शासन आणि कंत्राटदाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असं अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष RC गावित यांनी म्हटलंय. देशामध्ये कोरोनासारखी महामारी सुरू असताना संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जो दारिद्र्य रेषेखालील जो वर्ग आहे, जे गरीब लोक आहेत, जे मजदूर लोक आहेत, त्यांना रोजगार या दिवसांमध्ये उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. आणि ही बाब लक्षात घेऊन प्रधानमंत्री साहेबांनी योजना सुरू केली की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत जे गरीब लोक आहेत, ज्यांना मजुरी भेटत नाही, रोजगार मिळत नाही, गरिबांना मोफत तांदूळ गहू वाटप केला जातो. परंतु जून या महिन्यामध्ये जो तांदूळ वाटप झाला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. जनावरे सुद्धा ते खाऊ शकणार नाही अशा प्रकारचा तांदूळाचं वाटप करण्यात आलं. याच्या मागे कोणाचा हात आहे याची संपूर्ण चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी मी आज या निवेदनाद्वारे केलेली आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. लसीकरणाबाबत कळवण तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागामध्ये गैरसमज अजूनही आहेत. त्यासाठीच बोरदैवत येथील एक युवक जनजागृतीचं काम करतोय. शासनानं मार्च 2020 ला संचारबंदी लागू केली आणि खेड्यातील अनेक माणसं घाबरली. या कालावधीत माणसांना आपल्याला समजेल अशा भाषेत कोरोना आजारी याविषयी कशी काळजी घ्यावी, तसंच आपण घाबरून न जाता आपली शारीरिक स्वच्छता, मास्कचा वापर कसा करावा, असं कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील संपूर्ण खेड्यात 4 चाकी वाहनात स्पीकर लावून 1 महिना जनजागृतीचं काम उगलाल चव्हाण यांनी केले. जनजागृती करत असताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं कोरोनाविषयीचं भाषण, सूचना तसंच जनजागृतीवरील गीत स्वतःच्या छोटा हत्ती या वाहनावर लाऊड स्पीकरद्वारे त्यांनी लावले. यावर्षीही कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागात जनतेला लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झालेली पाहायला मिळत नाहीये. कोरोना लसीकरण केल्यास मृत्यू होतो अथवा वर्षभरानंतर या लसीकरणाचा त्रास जाणवतो असा गैरसमज इथल्या नागरिकांमध्ये. त्यासाठीच आदिवासी जनतेमध्ये लसीकरण संदर्भातही जनजागृतीचं काम ते करतात. मी 2020 पासनं खेडेगावात कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. माझ्याजवळ जरी अल्प शेती असली परंतु समाजाचं आपण देणं लागतो, यासाठी आपला समाज वाचला पाहिजे. अडाण्यांमध्ये जी झालेली घबराट आहे अज्ञान माणसांमध्ये, ती निघाली पाहिजे आणि कोरोना संसर्ग जास्तीत जास्त खेड्यात घुसू नये किंवा त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची सर्व सूचना आणि सगळ्या गोष्टी समजावून मी माझ्या खेड्यापाड्यातले सर्व लोकांना सांगत आहे. तसेच तिसरी लाट येण्या अगोदर आपण करायच्या ज्या उपाययोजना आहेत, त्यासाठी घ्यायच्या ज्या काळजी आहेत, त्याविषयी मी समाजाला आता प्रबोधनद्वारे करतो आहोत. कोरोना प्रादुर्भाव आणि ग्रामीण भागात लसीकरण आणि उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आपण समाजासाठी काही केलं पाहिजे आणि अशा महामारीच्या संकट काळात माणसांना आधाराची गरज आहे. त्यामुळे
मानवसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणून हे काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जागर जनस्थानसाठी इम्रान शहा, कळवण. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडीज स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे
आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. ब्रेक नंतर आपलं स्वागत. बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतलाय. त्यांनी ॲट्रॉसिटीबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावातील 2 समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी गावकऱ्यांशी बोलताना वादग्रस्त तसंच चिथावणीखोर विधान केले. या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करत धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात गायकवाड यांच्या पोस्टरला चपला मारत जाळण्यात आलं. त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांना कडक शासन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाने केली आहे. 2-4 दिवसापूर्वी बुलढाणा गावातील आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीबद्दल जे वक्तव्य केलं ते असंविधानिक व एकदम चुकीचं असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध समाज हा फार मोठ्या प्रमाणात चिडलेला आहे. कारण की ॲट्रॉसिटी हा एक असा गुन्हा आहे की ह्या दलित समाजाला बौद्ध समाजाला वाचवण्यासाठी जिथे ना तिथं वापरला जातो. परंतु संजय गायकवाड आमदार यांनी असं वक्तव्य केलं की जर तुमच्यावर कोणती ॲट्रॉसिटी दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर दरोड्याचे व विनयभंगाचे गुन्हे दाखल करावे आणि तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे 10,000चा फौजफाटा देखील आहे आणि शस्त्रसाठा देखील आहे असे वक्तव्य करून ज्या आमदाराने संविधानाची शपथ खाऊन संसदेत जातो तो आमदार असंविधानिक वक्तव्य करून ही संविधानाचा देखील अपमान करतो. म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने आज त्याचे प्रतिमे दहन केले आणि जोडेमारो आंदोलन केले. तसेच आम्ही शहर पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे देखील त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून आर्मी ॲक्ट देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. येवल्याच्या विकासासाठी सर्वपक्ष नगरसेवकांचं पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे साकडं घालण्यात आलंय. तसंच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात वेळीच पाणी उपलब्ध करून दिल्यानं भुजबळांचा सत्कारही करण्यात आलाय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आलेले असताना संपर्क कार्यालयात उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्र्यांची भेट घेऊन शहर विकासासाठी साकडं घातलं. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात वेळीच पाणी उपलब्ध झाल्यानं भुजबळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या मागील वर्षापासून बदली झालेल्या संगणक अभियंता, विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता, नगर परिषद, जलदाय, अग्निशमन, रचनाकार विभाग या विभागातील श्रेणी अ व क मिळून एकूण 16 पदं अजूनही रिक्त आहेत. इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या कामकाजाचा बोजा त्यामुळे वाढलाय. त्यामुळे अपूर्ण अधिकाऱ्यांच्या संख्येमुळे शहराचा विकास करताना अडचणींना सामोरं जावं लागतं. या प्रश्नाकडे लक्ष देत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या गटानं पालकमंत्र्यांना वरील पदांची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी केली. याबाबत त्वरित कारवाई करण्याचं आश्वासनही भुजबळांनी दिलं. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. तर बातमी आहे मनमाडमधून. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याचं मनमाडमध्ये पाहायला मिळतंय. लसींचे डोस कमी तर लस घेणारे जास्त आहेत. लस घेण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची भली मोठी रांग लसीकरण केंद्रावर लागलेली पाहायला मिळते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं साधन असलं तरी भारतातील सर्वांनाच लस मिळेपर्यंत किती नागरिकांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत हे सांगणं अशक्य आहे.
सध्या मनमाड शहरामध्ये लसीकरण सुरू आहे, मात्र 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला 150 ते 300 लस उपलब्ध होत आहेत. यामुळे लस घेणारे जास्त आणि डोस कमी अशी अवस्था झाली. पालिकेच्या वतीनं हे लसीकरण घेण्यात येतंय, मात्र या ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्यानं मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये. हाँ, लसीकरण के केंद्र में बहुत ही अराजकता है. ये मेरा 4th टाइम है खड़े हुए, जब मैं 5:30 बजे से आके खड़ी हूँ. मैं एक गृहिणी हूँ, एक वकील हूँ, मेरा सब काम छोड़ के आई हूँ. आज मेरा 4था टाइम है और कोई नहीं. मैसेज कुछ दे रहे हैं, यहाँ आने पे कुछ बोल रहे हैं. कोई बोल रहा है कि पहले वाले को लगेगा 18 के ऊपर को, सेकेंड वेज नहीं लगने वाला. ऐसे 10 लोग बोले. यहाँ आने पे इन लोग आए जब अधिकारी तो दूसरा कुछ बोल रहे हैं. पूरी अराजकता है, इससे मैं बिल्कुल सेटिस्फेक्शन नहीं है. नियोजन है, कोई नियोजन नहीं है. सब बूढ़े लोग बैठे हैं, पैर दुख रहे हैं किसी के, कोई 80 साल का, कोई 75 साल का. बैठने को बेंच नहीं, धूप में खड़े हुए हैं सब लोग. तर आज आमचे 90 दिवस पूर्ण झाले, तर आज आम्हाला मिळाली पाहिजे लस बुवा असं. नंतर 3 महिने झाल्यानंतर काय उपयोग त्या लसचा. आम्ही 6 एप्रिलचं आमचं. हा, आम्ही सकाळपासून आलोय, 6 वाजेपासून इथं आलेलो. काय परिस्थिती? काय मग लाईनीत जो येतो तो आधी पुढे चाललं जातं, मग म्हणतात ते आम्ही नाव लिहिलं. लस आहे का? ते म्हणता आहे, आता मिळाली तर बरे, नाही तर मग जाणार आम्ही घरी. गेल्या 4 दिवसापासून लसीकरण बंद आहे. आज गर्दी झाली असल्याचं अधिकारी सांगत असले तरी नियोजनाचा अभाव असल्याचं वारंवार लक्षात येतं. जिल्हा आरोग्य प्रशासनानं लोकसंख्या पाहता डोस वाढवून द्यावेत अशी मागणी जनता करते. तर इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी देखील जनतेकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यानं मित्रानंच खून केल्याची घटना धुळ्यामध्ये घडली आहे. बनावट कारचा अपघात दाखवत हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळे तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक संदीप कुमार विश्वासराव बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. संदीप अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यानं मित्रानंच त्याचा खून केल्याचं उघड झालं. याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोनगीर पोलीस स्टेशन येथे 26 तारखेला एका अपघाताचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहिती, साक्षीदार, CCTV फुटेज याचा अभ्यास करून सदरचा हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. तर सदर गुन्ह्यासंदर्भात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या गुन्ह्याचा तपास चालू असून यात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा शोध घेणं चालू आहे. आरोपींना 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ समशेर शरद राठोड याला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतलंय. या दोघांनी मिळून संदीप कुमार याचा नियोजित कट रचून अपघाताचा बनाव करत खून केल्याचं स्पष्ट झालंय. ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. जागर जनस्थानच्या वॉर्ड टू वॉर्ड शेगाव शहराची विकास यात्रा या कार्यक्रमादरम्यान आम्ही प्रभाग क्रमांक 4चा आढावा घेतलाय. प्रभागात अनेक विकास कामं झालेली दिसत आहेत. पाहूया इथली विकास कामं. शेगाव नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नगरसेवकांनी निवडून येण्या अगोदर केलेल्या वचनांची पूर्तता किती केली, प्रभागातील नागरिक नगरसेवकांच्या कामावर किती खुश आहेत याचा आढावा जागर जनस्थानमध्ये प्रत्येक वस्तीत पेवर ब्लॉक्स बसवल्याचं दिसतं. जवळजवळ संपूर्ण प्रभागात रस्ते नाल्यांचं काम पूर्ण झालंय. सेंटर ऑफ सिटी असलेला मंदिर परिसर तसंच चौकांचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्यात लहुजी वस्ताद चौक, संत गाडगेबाबा चौक, स्वामी विवेकानंद चौक या चौकांचं सुशोभीकरण करण्यात आल्यानं प्रभागाला वेगळीच चमक दिसतेय. प्रभाग क्रमांक 4मध्ये 2 नगरसेवक असून सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे माजी बांधकाम सभापती गजानन जवंजाळ आणि नगरसेविका गंगूबाई खंडारे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे. पाहूया ते काम म्हणतात. क्रमांक 4 हा शेगाव गजानन महाराज मंदिर परिसराला जुळलेला प्रभाग असून या मतदारसंघाचे आमदार संजीव कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभागात भरपूरशी विकास कामे करण्यात आली. त्यात माझ्या प्रभागात रस्ते, लाईट, फेवर ब्लॉक आणि चौकांचे सौंदर्यीकरण
करण्याची कामे पार पडली. काही भागात वस्तीमध्ये रस्ते नव्हते, त्यात गटनेते व नगराध्यक्ष यांच्या सहकार्यातून पूर्ण प्रभागात कामे झाली. काही कामे सुरू असून ती कामे काही दिवसात पूर्ण होती. मंदिर परिसरामध्ये लवजी चौक, गाडगेबाबा चौक, आंबेडकर चौक यांचे सौंदर्यीकरण भरपूर प्रमाणात करण्यात आले व निधी असल्यामुळे त्यातील बाकीचे जे असलेले मंदिर परिसरामध्ये प्युअर गुलाब व गल्ल्या गुल्ल्यातील प्रत्येक गल्लीमध्ये प्युअर गुलाब बसवले आहे. जागर जनस्थानसाठी रोहित देशमुख, शेगाव. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नाशिकमध्ये चोरट्यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेलेल्या परिवाराच्या घरात मागच्या दारानं प्रवेश करून अज्ञात चोरट्यानं चक्क 5 लाख रोख रकमेसह 37 तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मोटवानी रोड येथील दीपक अपार्टमेंटमधील करण वासुदेव आमेसर हे त्यांच्या चुलत बहिणीच्या विवाह सोहळ्यासाठी इंदिरानगर येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी गेले होते. विवाह सोहळा आणि इतर विधी आटपून ते गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी परतले. करण आमेसर यांच्या पत्नीनं घराचा मुख्य दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना आपल्या घरातील बेडरूम मधील कपाटातील साहित्याची उचकापाचक केल्याचं दिसलं. तसंच घरातील मागील दार उघडं असल्याचं दिसलं. आपल्या घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आमेसर परिवारानं बेडरूम मधील कपाटाकडे धाव घेतली असता कपाटातील रोख 5 लाख रुपये, 4 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोन्याचा हार, 6 सोन्याच्या चेन, 2 सोन्याचे ब्रेसलेट, कर्णफुले, 7 कॉईन, 4 पेंडल तसंच 2 बांगड्या असे 37 तोळ्याचे असा 37 तोळ्यांचा 16,22,800 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आमेसर यांनी तत्काळ उपनगर पोलीस ठाणं गाठून संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी पुन्हा आपलं डोकं वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी करण वासुदेव आमेसर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करतात. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र आणि अँटीजेन रॅपिड टेस्ट नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेविका अनिता सातभाई, नगरसेवक दिनकर आढाव यांच्या पाठपुराव्यानं आजपासून उपलब्ध झालंय. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नगरसेवकांचे नागरिकांनी आभारही मानलेत. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवकांचे काम जोमाने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे प्रभाग 17 मधील नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र तसंच अँटीजेन रॅपिड टेस्ट नगरसेवक प्रशांत अशोक दिवे, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेविका अनिता सातभाई, नगरसेवक दिनकर आढाव यांच्या पाठपुराव्याने आजपासून उपलब्ध झाले. या लसीकरणाचे उद्घाटन आज 3 जुलैला शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय अप्पा करंजकर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रभाग 17 मधील आढाव नगर, नारायण बापू चौक, जेल रोड, प्रभाग क्रमांक 17 मधील आढाव नगर, नारायण बापू चौक, जेल रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना सुलभरित्या लस घेता यावी यासाठी मनपा आयुक्तांकडे वारंवार प्रभागातील नगरसेवक यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आजपासून हे लसीकरण केंद्र सुरू झाले. यावेळी कोरोना योद्धे बिटकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, नाशिक रोड विभागीय अधिकारी संजय गोसावी, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक लवटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलं. आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, आढावनगर, नारायण बापू चौक या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत लसीकरण केंद्र आणि मोफत कोविड तपासणी केंद्र याचा शुभारंभ सन्माननीय आमचे नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. खरं तर आज अतिशय आनंदाची आज सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे
की आज लसीकरण केंद्र आमच्या प्रवास सुरू होतं. गेल्या 5 महिन्यापासून म्हणजे मला 22 एप्रिलला आम्ही पहिल्यांदा आयुक्तांना भेटून या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आणि लसीकरण केंद्र आमच्या प्रभागात व्हावं याच्यासाठी मागणी केली. आणि सतत 5 महिने आम्ही ह्या प्रशासनाचा, महापालिकेतील आयुक्त असेल, वैद्यकीय अधिकारी असेल, सन्माननीय डॉक्टर नागरगोजे असेल, डॉक्टर धनेश्वर सर असेल, या सर्वांचा आम्ही पाठपुरावा करून आज लसीकरण केंद्र या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. खरं तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना एक आवाहन करेन की आपण सर्वांनी लसीकरण करावं, जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कोणीही गर्दी करू नका, काहीही गडबड करू नका, काही घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्वांना या ठिकाणी सुरळीत नियमाने या ठिकाणी लसीकरण होणार आहे. बरेच लोक अजून त्यांच्या पुढे प्रशिक्षण नाही की लसीकरण कसं होणार आहे, परंतु कोणीही काहीही प्रशिक्षण मनात आणू नका. सर्वांचं लसीकरण या ठिकाणी सुरळीत होणार आहे. सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे. लसीकरणासाठी हा पूर्ण सुसज्ज हॉल या ठिकाणी सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. त्याच्यामुळं आपण लसीकरण करण्यासाठी यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं. त्यामध्ये सन्माननीय लिंकराप्पा आढाव, सन्माननीय मंगलाताई आढाव, सन्माननीय अनिताताई सातबाई या आमच्या 4ही नगरसेवकांनी एकत्रित पाठपुरावा करून आणि एकत्रित ह्या प्रशासनाशी भांडून या ठिकाणी आम्ही लसीकरण केंद्र आम्ही चालू केलं आहे. प्रभागातील या नागरिकांच्या आरोग्यदायी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. क्रमांक 17 मध्ये या ठिकाणी इथले 4ही नगरसेवक आमचा प्रशांत दिवे असतील, आढावताई असतील, दिनकर आढाव असतील, त्याच्यानंतर सातभाईताई असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आज मोफत लसीकरण, ज्या आज महामारीने संबंध देशाला भेडसावलं आहे, अशा महामारीच्या काळामध्ये, संकट काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा वैयक्तिक यांच्या शिवसेना असेल किंवा यांचे इतर संघटना असतील, या संघटनांच्या माध्यमातून जे काही सहकार्य केलं त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कोविशिल्ड ही लस, मोफत लसीकरण केंद्र याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. निश्चितच या परिसरातले नागरिक काही 18 वर्षाच्या वरील असतील किंवा त्याच्या पुढील असतील, या सर्वांचं लसीकरण या ठिकाणी मोफत होणार आहे. निश्चितच मी या 4ही नगरसेवकांचं या ठिकाणी सन्मानानं सांगेल की आपल्या कामातून ही खऱ्या अर्थानं लोकांना आवश्यक असणारी देण आपण देतात, याचं आपलं व्हावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी होईल. परिसरातील नागरिकांनी सुद्धा यांना सहकार्य करून या ठिकाणी वेळोवेळी जे काही घालून दिलेले निकष असतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली लसीकरण या ठिकाणी करून घ्यावं अशी विनंती मी नागरिकांना. या प्रसंगी प्रभाग 17चे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर इकडे इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कामगारांनी कामबंद आंदोलन 2 तारखेला चर्चा करणार असल्यानं स्थगित केलं होतं. मात्र आता कंपनी व्यवस्थापनानं चर्चा करण्यास नकार दिलाय. इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं सुमारे स्थानिक 200 कामगार तुटपुंजा पगारावर काम करतायत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीये. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 14 दिवस काम बंद आंदोलन केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी त्यांना 2 तारखेपर्यंतचा वेळ मागितला होता. दरम्यान ऐनवेळी कंपनी व्यवस्थापनानं चर्चा करण्यास नकार देऊन कंपनी आवारातच पोलीस बंदोबस्त लावला. आज गोळे महिंद्रा येथे व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले व आत जाण्यास मज्जाव केला. आज महिंद्रा इगतपुरी कंपनीने आम्हाला वेळ दिला होता. तो वेळ आम्ही ह्याच्यासाठी मागितला होता की सगळ्या कामगारांनी आमचे सभासद स्वीकारला आहे. पण हे सगळं होत असताना कंत्राटदार पद्धत आतमध्ये चालू आहे. त्या कंत्राटदार पद्धत 2014 ते 2021 चालू आहे. पण त्याच्या अगोदर कामगार काम करत होते 2007 पासून 2021 पर्यंत. तर त्या 7 वर्षाचा हिशोब कोण देणार, त्या 7 वर्षाची ग्रॅज्युटी कोण देणार, सुट्टेचे पैसे कोण देणार, बोनसचे पैसे कोण देणार, ह्याच्यासाठी मीटिंग झाली होती. त्यांनी सांगितलं होतं की 2 तारखेला आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. त्यांनी मीटिंग टाळलेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे
कंत्राटदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी सांगितलं आहे की हे कामगार अनस्किलमध्ये येतात. हे कामगार अनस्किलमध्ये येत नाही तर सेमी स्किलमध्ये येतात किंवा स्किलमध्ये येतात. कारण का ऑटोमोबाईल कंपनीमध्ये ज्यावेळी एखादा कामगार लाईनवरती काम करतो, टेक्निशियन म्हणून काम करतो, मेकॅनिक म्हणून काम करतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील तांत्रिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये अनस्किलमध्ये येऊच शकत नाही. कारण का तो तिकडे चहा देत नाही किंवा तो ग्रास कटिंग करत नाही किंवा बाकीच्या हेल्पिंगच्या गोष्टी करत नाही. हे सर्व होत असताना कुठेतरी पाणी मुरतं एवढं नक्की. आनंद महिंद्राजी देशासाठी एवढं सगळं करतात, आम्हाला त्याचा गर्व आहे. पण हे सर्व करत असताना कृपया तुम्ही तुमच्या कामगारावर लक्ष द्या. कारण का कामगार नाराज आहे. तुम्ही जरी वरून खाली पैसे पाठवत असाल पण राजकीय कंत्राटदार आणि तुमचे जे महिंद्राचे लॉजिस्टिक आहे त्यांची काहीतरी हात मिळवणी झालेली आहे. त्याच्यामधनं जे रस गाळून पैसे निघतील कामगारांचे ते पैसे ते काढायला तयार आहेत. त्याच्यामुळे कामगार नाराज आहे आणि कामगारांना जे पैसे मिळाले पाहिजे हक्काचे ते पैसे कुठेही मिळत नाही आहेत. कृपया आनंद महिंद्राजी तुम्ही ह्या इगतपुरी नाशिक प्लांटमध्ये चौकशी लावून बघा की पैसे कुठे मोडले. त्या फरकामध्ये जे पैसे वाढतील ते फरकाचे पैसे कधीपासून देणार आहेत आणि कोण देणार आहेत ह्याचा प्रश्न उत्तर उच्चारण्यासाठी आम्ही आज कंपनीमध्ये आलो होतो. गेल्या मिटिंगमध्ये पण हीच चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही त्याचं उत्तर 2 तारखेला देऊ. आज त्यांनी पोलीस बळ वापरून आम्हाला बाहेर ठेवलेलं आहे. पण आम्हाला फरक पडत नाही. आमची लढाई ही रस्त्यावरची आहे. सन्माननीय राजसाहेब नेहमी सांगतात की माझे कार्यकर्ते रस्त्यावर लढणारे आहेत. आम्ही कायदेशीर पण लढू आणि बेकायदेशीर पण लढू, एवढं नक्की. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. कृषी दिनाचं औचित्य साधत निफाड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत देऊन पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आलाय. कृषी दिनाचं औचित्य साधत निफाड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या 23 शेतकऱ्यांच्या परिवाराला पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं प्रत्येकी 25,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ. कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मदतीचे धनादेश शेतकऱ्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आले. निफाडच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, गटविकास अधिकारी संदीप कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह शेती अवजारांचंही वाटप करण्यात आलं. तर माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम आलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायत आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या निफाड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपळगाव बाजार समितीने यापूर्वी सुद्धा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली करण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या माध्यमातून कांदा शेड असतील, शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजारे असतील ते देण्याचं काम एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या राज्यामध्ये आत्महत्या होत्या त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन म्हणून त्यांना 1 लाख रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक ठराव गेल्या 7-8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी केला. ज्यांना कलेक्टर साहेब त्या ठिकाणी मदत देतील, कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना 25,000 रुपयाचा धनादेश पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो. आज खरं तर ह्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग काकांनी खूप दिवसापासून केलं होतं. कृषी दिनाचा आपल्याला चांगला कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मदत, कृषी दिनानिमित्त पारितोषिक आणि माझी वसुंधरा अंतर्गत जे काही बक्षीस मिळाले आपल्याला तालुक्याला 2 बक्षीस मिळाले त्याबद्दल सत्कार समारंभ. तर ज्यांनी इतका उत्साह, दुसऱ्यांचा सन्मानाचा इतका उत्साह दुसरी कुठं पाहिला नाही एवढा इथे निफाडला आल्यापासून बघितलं. एक नियोजनबद्ध काम झाल्यामुळे साहजिकच आहे त्या पुरस्कारासाठी पात्र तर ठरणारच होती ग्रामपंचायत, परंतु राज्यामध्ये पहिलं पारितोषिक मिळणं ही खरंच खूपच भाग्याची गोष्ट आहे. त्याला सगळ्यांचे कष्ट मेहनत त्यासाठी आणि काकांचा असलेला नेहमी मार्गदर्शनपर हात, त्यामुळं मी सगळ्या ग्रामपंचायतीच्या अगदी मनापासून त्यांच्या टीमचं आभार मानते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती दीपक गोरस्ते, बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर बातमी नवापूरमधून. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत धान्य हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळलंय. आधीच हाताला काम नसल्यानं सामान्य जनता त्रस्त आहे. त्यात असं निकृष्ट दर्जाचं धान्य देऊन सरकार सामान्य जनतेची थट्टा करतंय का, असा सवाल नवापूर वासियांनी विचारलाय. जून 2021 या महिन्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यात तांदळाचं वाटप करण्यात आलंय. मात्र हा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. खाण्यायोग्य नसलेला हा तांदूळ जनावरं सुद्धा खाऊ शकणार नाही. या तांदळाचं भंडारा इथून पुरवठा करण्यात आल्याचे विचारपूस केल्यानंतर समोर आलंय. जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या तपासणी पथकानं तांदूळ तपासून घेतला नाही का, असा सवाल उपस्थित केला जातो. शासनाचे अधिकारी फक्त पगार घेण्यासाठीच आहेत का? शासनानं इतक्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा कसा केला? पुरवठा करण्याआधी तांदूळ कोणत्या प्रतीचा आहे याची तपासणी का केली नाही, असे प्रश्न स्थानिक दबक्या आवाजात करतात. कोरोना काळात शासन गरीब जनतेची थट्टा उडवत असल्याचंही म्हणावं लागेल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जून 2021 मध्ये वाटप करण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ कोणतीही तपासणी न करता वाटप करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. जर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन गरीब दारिद्र्य रेषेखालील जनतेला न्याय मिळाला नाही तर शासन आणि कंत्राटदाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असं अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष RC गावित यांनी म्हटलंय. देशामध्ये कोरोनासारखी महामारी सुरू असताना संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जो दारिद्र्य रेषेखालील जो वर्ग आहे, जे गरीब लोक आहेत, जे मजदूर लोक आहेत, त्यांना रोजगार या दिवसांमध्ये उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. आणि ही बाब लक्षात घेऊन प्रधानमंत्री साहेबांनी योजना सुरू केली की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत जे गरीब लोक आहेत, ज्यांना मजुरी भेटत नाही, रोजगार मिळत नाही, गरिबांना मोफत तांदूळ गहू वाटप केला जातो. परंतु जून या महिन्यामध्ये जो तांदूळ वाटप झाला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. जनावरे सुद्धा ते खाऊ शकणार नाही अशा प्रकारचा तांदूळाचं वाटप करण्यात आलं. याच्या मागे कोणाचा हात आहे याची संपूर्ण चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी मी आज या निवेदनाद्वारे केलेली आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. लसीकरणाबाबत कळवण तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागामध्ये गैरसमज अजूनही आहेत. त्यासाठीच बोरदैवत येथील एक युवक जनजागृतीचं काम करतोय. शासनानं मार्च 2020 ला संचारबंदी लागू केली आणि खेड्यातील अनेक माणसं घाबरली. या कालावधीत माणसांना आपल्याला समजेल अशा भाषेत कोरोना आजारी याविषयी कशी काळजी घ्यावी, तसंच आपण घाबरून न जाता आपली शारीरिक स्वच्छता, मास्कचा वापर कसा करावा, असं कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील संपूर्ण खेड्यात 4 चाकी वाहनात स्पीकर लावून 1 महिना जनजागृतीचं काम उगलाल चव्हाण यांनी केलं. जनजागृती करत असताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं कोरोनाविषयीचं भाषण, सूचना तसंच जनजागृतीवरील गीत स्वतःच्या छोटा हत्ती या वाहनावर लाऊड स्पीकरद्वारे त्यांनी लावलं. यावर्षीही कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागात जनतेला लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झालेली पाहायला मिळत नाहीये. कोरोना लसीकरण केल्यास मृत्यू होतो अथवा वर्षभरानंतर या लसीकरणाचा त्रास जाणवतो असा गैरसमज इथल्या नागरिकांमध्ये. त्यासाठीच आदिवासी जनतेमध्ये लसीकरण संदर्भातही जनजागृतीचं काम ते करतात. मी 2020 पासनं खेडेगावात कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. माझ्याजवळ जरी अल्प शेती असली परंतु समाजाचा आपण देणं लागतो, यासाठी आपला समाज वाचला पाहिजे. अडाण्यांमध्ये जी झालेली घबराट आहे अज्ञान माणसांमध्ये ती निघाली पाहिजे आणि कोरोना संसर्ग जास्तीत जास्त खेड्यात घुसू नये किंवा त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची सर्व सूचना आणि सगळ्या गोष्टी समजावून मी माझ्या खेड्यापाड्यातले सर्व लोकांना सांगत आहे. तसेच तिसरी लाट येण्या अगोदर आपण करायच्या ज्या उपाययोजना आहेत, त्यासाठी घ्यायच्या ज्या काळजी आहेत, त्याविषयी मी समाजाला आता प्रबोधनद्वारे करतो आहोत.
कोरोना प्रादुर्भाव आणि ग्रामीण भागात लसीकरण आणि उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आपण समाजासाठी काही केलं पाहिजे आणि अशा महामारीच्या संकट काळात माणसांना आधाराची गरज आहे. त्यामुळे मानवसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणून हे काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जागर जनस्थानसाठी इम्रान शहा, कळवण. जागर जनस्थानच्या वॉर्ड टू वॉर्ड शेगाव शहराची विकास यात्रा या कार्यक्रमादरम्यान आम्ही प्रभाग क्रमांक 4चा आढावा घेतलाय. प्रभागात अनेक विकास कामं झालेली दिसतायत. पाहूया इथली विकास कामं. शेगाव नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नगरसेवकांनी निवडून येण्या अगोदर केलेल्या वचनांची पूर्तता किती केली, प्रभागातील नागरिक नगरसेवकांच्या कामावर किती खुश आहेत याचा आढावा जागर जनस्थानने प्रत्येक वस्तीत पेवर ब्लॉक्स बसवल्याचं दिसतं. जवळजवळ संपूर्ण प्रभागात रस्ते नाल्यांचं काम पूर्ण झालंय. सेंटर ऑफ सिटी असलेला मंदिर परिसर तसंच चौकांचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्यात लहुजी वस्ताद चौक, संत गाडगेबाबा चौक, स्वामी विवेकानंद चौक या चौकांचं सुशोभीकरण करण्यात आल्यानं प्रभागाला वेगळीच चमक दिसतेय. प्रभाग क्रमांक 4मध्ये 2 नगरसेवक असून सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे माजी बांधकाम सभापती गजानन जवंजाळ आणि नगरसेविका गंगूबाई खंडारे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे. पाहूया ते काम म्हणतात. क्रमांक 4 हा शेगाव गजानन महाराज मंदिर परिसराला जुळलेला प्रभाग असून या मतदारसंघाचे आमदार संजीव कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभागात भरपूरशी विकास कामे करण्यात आली. त्यात माझ्या प्रभागात रस्ते, लाईट, पेवर ब्लॉक आणि चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची कामे पार पडली. काही भागात वस्तीमध्ये रस्ते नव्हती. त्यात गटनेते व नगराध्यक्ष यांच्या सहकार्यातून पूर्ण प्रभागात कामे झाली. काही कामे सुरू असून ती कामे काही दिवसात पूर्ण होती. मंदिर परिसरामध्ये लवजी चौक, गाडगेबाबा चौक, आंबेडकर चौक यांचे सौंदर्यीकरण भरपूर प्रमाणात करण्यात आले व निधी असल्यामुळे त्यातील बाकीचे जे असलेले मंदिर परिसरामध्ये पेवर ब्लॉक व गल्ल्या गुल्ल्यातील प्रत्येक गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसवले आहेत. जागर जनस्थानसाठी रोहित देशमुख, शेगाव. आणि या पॉझिटिव्ह बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.